तर पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवारीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी अवघा आता एक दिवस शिल्लक असताना काँग्रेसकडून विद्यमान आमदार सुधीर तांबे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली असून भाजपकडून डॉक्टर राजेंद्र पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे आणि त्यामुळे आता नाशिकमध्ये काँग्रेस विरुद्ध भाजप असा सरळ सामना राहणार आहे। आणि आपण अपडेट्स घेणार आहोत लक्ष्मण घाटोळे यांच्याकडून। आमचे प्रतिनिधी लक्ष्मण आपल्या सोबत आहेत। लक्ष्मण, आपण पाहतोय नाशिकमध्ये हा तिढा एक प्रकारे सुटलेला दिसतोय, कारण थेट लढत जी आहे ती आपल्याला पाहायला मिळणार आहे भाजप आणि काँग्रेसमध्ये। म्हणाले तसं जर विचार केला तर नाशिक पदवीधर मतदारसंघाचा जर विचार केला तर या ठिकाणी सुधीर तांबे हे गेल्या 3 टर्म आमदार राहिलेले आहेत। त्यामुळे ही पारंपरिक पद्धतीने काँग्रेसची जागा राहिलेली आहे आणि काँग्रेसच या जागेवर विजयी होत आलेली आहे। त्यामुळे इतर पक्षांनी कधीच या जागेसाठी दावा केला नाही, अर्थात विरोधी पक्षांकडून देखील कधी या जागेसाठी तयारी करण्यात आली नाही, कारण या ठिकाणी असलेले उमेदवार सुधीर तांबे अतिशय मातब्बर अशा स्वरूपाचे उमेदवार आहेत। त्यांच्या अनेक शैक्षणिक संस्था आणि सर्वसामान्य पदवीधरांबरोबर त्यांचा असलेला दांडगा जनसंपर्क यामुळे विरोधी पक्षाला फारसा ताकदीचा उमेदवार आतापर्यंत देता आलेला नाहीये। मात्र माजी महसूल मंत्री असलेले बाळासाहेब थोरात यांचे हे नातलग आहे आणि त्यामध्ये राधाकृष्ण विखे पाटील जे आत्ताचे महसूल मंत्री आहे त्यांचे बंधू राजेंद्र विखे पाटील यांना उमेदवारी देण्याची चर्चा जी आहे ती सुरू झालेली होती। मात्र राजेंद्र विखेंच्या उमेदवारीवर देखील भाजपकडून कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया आतापर्यंत प्राप्त झालेली नाहीये। त्यामुळे भाजपचा उमेदवार नेमका कोण असेल हे समजू शकलेले नाही। मात्र दुसरीकडे काँग्रेसचा उमेदवार सुधीर तांबे हेच असतील अशा स्वरूपाची माहिती जी आहे ती स्पष्ट झालेली आहे। पुढच्या काही तासामध्ये सुधीर तांबे आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील। मात्र भाजपकडून सुधीर तांबे यांचे पुत्र सत्यजित तांबे यांना देखील गळाला लावण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, कारण सत्यजित तांबे यांना या वेळेला वडिलांच्या जागेवरती उमेदवारी करायची होती। मात्र काँग्रेसच्या काही ज्येष्ठ नेत्यांनी सत्यजित तांबे यांना उमेदवारी देण्यास नकार दिल्याची चर्चा आहे आणि त्यामुळे सत्यजित तांबे काहीसे नाराज होते आणि त्यामुळे सत्यजित तांबेंना भाजपनं आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न केला। मात्र समोर वडिलांच्याच विरोधात निवडणूक कशी लढायची असाही प्रश्न त्यांच्या समोर होता आणि या सगळ्या पेचामध्ये ही निवडणुकीची प्रक्रिया जी आहे ती अद्यापही कायम आहे। त्यामुळे पुढच्या 1.5-2 तासामध्ये ज्यावेळेला उमेदवारी अर्ज दाखल होतील त्यावेळेलाच नेमकं चित्र नक्कीच उमेदवारीचा तिढा सुटेल आणि याचे सगळे अपडेट्स लक्ष्मण घेत राहू। तुर्तास या माहितीसाठी धन्यवाद। आणि आता बातमी आहे, हसन मुश्रीफांच्या घरावर ईडीने धाड टाकण्यात आली असून यावर माजी मंत्री राजेंद्र प्रतिक्रिया दिली आहे। आमच्या नेत्यांचा गैरप्रकार काहीच होत नसून लवकरच दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल असं शिंगणे म्हणाले। देशामध्ये आणि राज्यामध्ये काही विशिष्ट पक्षाच्या लोकांना टार्गेट केल्या जाऊन त्यांच्यावर ईडी असेल, इन्कम टॅक्स असेल, सीबीआय असेल, या वेगवेगळ्या यंत्रणांचा गैरवापर या ठिकाणी निश्चितपणे होतोय। आमचे नेते व्यवस्थित आहेत, आमचे नेत्यांचा कोणत्याही कशाही प्रकारच्या मध्ये हात नाहीये हे निश्चितपणे मी सांगू शकतो। दूध का दूध और पाणी का पाणी भविष्यामध्ये या सगळ्या गोष्टीचा निश्चितपणे